1.5 लाख रुपये लाच घेताना अटक झालेल्या केडीएमसी लिपिकाच्या धक्कादायक खुलाशानंतर केडीएमसीच्या 2 मोठ्या अधिकाऱ्यांवरती अटकेची टांगती तलवार। मटण विक्री दुकानाचा परवाना हस्तांतरण करण्याच्या बदल्यात 1.5 लाख रुपयांची लाच घेताना केडीएमसीचे लिपिक प्रशांत धीवर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केला आहे। या अटकेनंतर लिपिक प्रशांत धीवर यांनी मोठा खुलासा पोलिसांसमोर केला आहे। हे पैसे त्याने स्वतःसाठी नाही तर केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासाठी मागितले असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना कधीही अटक होऊ शकते। प्रशांत दिवस याला कल्याण कोर्टाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याच्या घरात मोठ्या प्रमाणामध्ये दागिने आणि रोकड सापडली असल्याची माहिती देखील समोर आली आहे। आतापर्यंत केडीएमसीत जवळपास 46 कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत। केडीएमसी आणि भ्रष्टाचार हे समीकरण या घटनेमुळे पुन्हा एकदा अधिक पक्के झाले आहे। आज डीजे 1 कडे आरोपीनामे प्रशांत धीवर या अँटी करप्शन ऑफिसरनी कोर्टापुढे प्रोड्यूस केलं होतं। त्याच्यावर 1.5 लाख रुपयाची लाच घेताना त्याला ऑन द स्पॉट पकडल्याचे ॲलिगेशन होते। मेहरबान कोर्टापुढे त्याला हजर केल्यानंतर त्या सदर केसमध्ये 2 आरोपी फरार आहेत। त्यांना पकडण्यासाठी तसंच वाईस सॅम्पल घेण्यासाठी मेहरबान कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। हे 2 आरोपी कोण आहेत? नाव आहे FIR मध्ये 2 आरोपींची नावं तावडे आणि ठाकूर आणि असे 2 नावं दिलेली आहेत। घरात काय दागिने वगैरे सापडले वगैरे? ॲक्च्युली जे काही इन्फॉर्मेशन मिळालं ते हाऊस सर्च केलं, परंतु पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट काय कोर्टापुढे सादर केलेला नाही आहे। काय सापडलं? काहीच कुठलाही रिपोर्ट त्यांनी दिलेला नाही।